या अगोदरच्या तासात आपण या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं किंवा पेपरच्या अनुषंगानं तुम्हाला त्याची तोंड ओळख मी सांगितली. भाषा विज्ञान आणि व्याकरण असं ह्या पेपरचं नाव आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये किंवा या पेपरमध्ये आपणाला 5 टॉपिकचा विचार करायचा आहे. मी तुम्हाला सांगितले. भाषेचे स्वरूप व कार्य, भाषिक परिवर्तन, त्याच्यामध्ये ध्वनी परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा. चौथा जो भाग आहे तो व्याकरणाच्या संदर्भानं आहे, विभक्ती विचार. आणि 5वा जो भाग आहे किंवा टॉपिक आहे प्रयोग विचार. हे असे 5 भागामध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. या 5ही भागांचा सविस्तरपणे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी पहिला टॉपिक आज आपणाला बघायचा आहे आणि त्याचं नाव आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य किंवा भाषेचे स्वरूप व कार्य. आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक किंवा हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण त्याची काही प्रस्तावना मी अगोदर सांगेन. मी तुम्हाला हे सगळं लिहून देणार नाही, तर मी नोट्स काढलेल्या त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो. त्या तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला त्या हे झाल्यानंतर मी लगेच पाठवतो, म्हणजे तुम्हाला ते लिहिता येईल आणि वाचता येईल. मी जे शिकवलं त्या शिकवलेल्या व्हिडिओच्या आधारानं तुम्हाला ते कळेल आणि वाचलं की अधिक समजेल, म्हणून नोट्सही पाठवतो आणि व्हिडिओही पाठवतो. भाषेचं स्वरूप पाहत असताना आपल्याला एक विचार करावा. मानवाचा जो विकास झाला का नाही, हजारो वर्षापासून माणूस जो चालत आला, असा विचार करा तुम्ही की भाषाच जर अस्तित्वात नसती तर माणसाचं काय झालं असतं, माणसाने व्यवहार कसा केला असता. म्हणून मानवाचा विकास, भाषा, अग्नी, हे अग्नी सुद्धा जर याचा शोध लागला नसता तर माणसांना जगता कसा आला असतं, कच्चं खाऊन किती दिवस जगला असता. म्हणून हे काही जे शोध आहेत ना, भाषेचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला, यामुळे मानवाचा विकास झालेला आहे. त्यात भाषा ही जी आहे का नाही, असं म्हणतात की भाषा ही मानवाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. कारण समाज आणि भाषा हे एकमेकावर अवलंबून असतात. त्यामुळे भाषेची प्रगती पर्यायाने समाजाची प्रगती असते. म्हणून भाषा, भाषण किंवा भाषा हे मानवाच्या विचाराला व्यक्त करण्याचं किंवा भाषा हे विनिमयाचं साधन मानले गेलेलं आहे. 3000 वर्षापूर्वीची वैदिक सूक्त जर आपण वाचू शकतो की नाही, आज 3000 वर्षापूर्वीचा जो काही लिहिलेलं आहे ते भाषा त्यावेळेला अस्तित्वात आली, आपणाला आज शिकता आली म्हणून आपण ते वाचू शकतो. हजारो मैल दूर असलेल्या आपल्या देश बांधवांशी, अमेरिकेत राहणारा एखादा तुमचा नातेवाईक असेल, बाहेरच्या देशात राहणारा असेल, तर भाषेद्वारे मोबाईलच्या माध्यमातून आपण त्याला संपर्क करू शकतो. हे संपर्क करू शकतो कशामुळे? भाषेमुळे. तसं तर मधलं साधन मोबाईल आहे, परंतु मोबाईल नुसता हातात घेऊन काय केलं असतं जर भाषाच नसती तर. म्हणून आपली प्रत्येक कृती, प्रत्येक नियोजन, ह्या कृतीमागे, नियोजनाच्या पाठीमागे विचार रूपानं आपली भाषा असते. भाषाच जर नसती, जसं प्राण्यांना काही ध्वनीच काढता येतात, तसं जर इतर प्राण्यांसारखं काही ध्वनीच आपल्याला आले असते. पाणी प्यायचंय का? हं. पाणी प्यायचंय का? हं. असंच केलं असतं नुसतं तर. माणसानं त्याच्या सोबत, त्याच्या प्रगती बरोबर भाषा देखील प्रगत केली, भाषेची देखील प्रगती झाली. म्हणून भाषेची प्रगती पर्यायाने समाजाची प्रगती असते. म्हणून मानवाच्या प्रगतीमध्ये भाषेचा
खूप मोठा वाटा आहे असं आपल्याला दिसेल. भाषा ही जी आहे की नाही, ही मानवी समाज आणि संस्कृती यांना व्यापून असते. भाषा हे दुधारी शस्त्र आहे असं म्हणतात. आपण जितकं चांगलं सभ्य बोलू शकतो तितकंच वाईट आणि असभ्य सुद्धा बोलू शकतो. खोट्या साक्षी देऊ शकतो. तुम्ही प्रख्यात्रेंचं तो मी नव्हेच नावाचं नाटक तुम्ही बघा, तुम्हाला कळेल कशा खोट्या साक्षी देऊ शकतो माणूस. मानवाच्या विधायक गोष्टींना जितकं माणूस भाषा महत्वाची असते, साक्षीदार असते, तितकंच विघातक गोष्टीला देखील असते. म्हणून आज जर तुम्ही विचार केला तर भाषा ही मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचं मूलभूत साधन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मानवाचा विकास भाषेमुळे झाला. मानवाला सगळ्यात श्रेष्ठ अशी देणगी मिळाली ती म्हणजे भाषा. भाषा आणि समाज एकमेकावर अवलंबून असतात. प्रगती समाजाची भाषेवरून ओळखल्या जाते. भाषा हे विनिमयाचं साधन आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लिहिलेल्या अनेक ग्रंथांचा आपण वाचन करू शकतो. केवळ ती त्यावेळेस भाषा अस्तित्वात होती आणि भाषा अस्तित्वात असल्यामुळेच आपण हे वाचू शकतो. आणि नसती तर काय वाचलं असतं, नाही का, हे लक्षात ठेवा. म्हणून हजारो मैल दूर असलेल्या आपण बांधवांशी आपण भाषेमुळे संवाद साधू शकतो. आणि भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचं मूलभूत साधन असं मानलेलं आहे आणि ते आहे. आता भाषा म्हणजे नेमकं काय आहे हे आपणाला समजून घेतलं पाहिजे. हाताने लिहिलेला किंवा छापलेला एखादा मजकूर म्हणजे भाषा नाही. भाषेचा अभ्यास करावयाचा म्हणजे लिखित स्वरूपाच्या भाषेचा अभ्यास करायचा असं नाही फक्त, तर जी भाषा बोलली जाते ती भाषा. यामुळे भाषेच्या बाबतीत बोलणे महत्वाचं आहे, लिहिणे नाही. कारण हवेत विरणारे ध्वनी लेखनाच्या साह्यानं टिकवून धरता येतात. भाषा म्हणजे बोलणे हो. भाषा म्हणजे नुसतं लिहिणे नाही. लिहिलेलं मी जे बोलतो हे विरून गेलं, पण मी जे व्हिडिओ पाठवला ते टिकू नये तुमच्याकडे. तसं बोललेलं हवेत विरून जातं, पण लेखनाच्या साह्यानं ते टिकवून ठेवता येतं. म्हणून भाषा म्हणजे व्याकरण अशी एक समजूत असते. मात्र व्याकरण हे भाषेचं एक अंग असतं. व्याकरण हे भूतकालीन भाषेचं विशिष्ट पद्धतीनं केलेलं वर्णन असतं. म्हणून आपल्याला ह्या प्राथमिक सगळ्या ह्या विवेचनावरून एक लक्षात येईल की भाषेचं जे स्वरूप आहे, हे जे विशेष किंवा ती लक्षणं आहेत किंवा कार्य जे आपल्याला पुढे बघायचंय. पण एक लक्षात ठेवा की भाषा विनिमयाचं साधन आहे. भाषा ही मानवाला मिळालेली देणगी आहे. भाषा ही जशी चांगली बोलू शकतो तशी वाईटही बोलू शकतो. भाषेमुळे माणसाचा विकास झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक लक्षात ठेवा, ही जी भाषा आहे ना, ही भाषा मानव निर्मित आहे. ही मानवानं निर्माण केलेली गोष्ट आहे, कुठून वरतून पडलेली नाही. कुणी परमेश्वराने निर्माण केलेली नाही, ती मानवाने निर्माण केलेली. आणि म्हणून व्यवहारासाठी मानवाने आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा कौशल्याने वापर केला. म्हणून भाषा ही मानवाने निर्माण केलेली आणि ती मानवी ध्वनींची बनलेली आहे. ह्या ध्वनींमध्ये काही गुण अंतर्भूत असल्यामुळे भाषा सामर्थ्यशाली बनली. मानवी ध्वनींचे जे निर्मिती स्थान आहेत, मानवाचं शरीर आहे, त्यामुळे मानवाचा जो ध्वनी आहे का नाही, तो सतत मानवाबरोबर असतो.
माणूस असा म्हणतो का मी घरी आहे आणि बोलणं बाहेर गावाला गेले, आवाज, असं नाही. मानवाच्या शरीराबरोबर ध्वनी आहे, शरीराबरोबर भाषा आहे. म्हणून या ध्वनीची जी निर्मिती आहे ना, ही वहनासाठी, वाहून नेण्यासाठी आहे. मानवाला ही ध्वनीची निर्मिती आणि वहन ह्याच्यासाठी मानवाला काही विशेष कष्ट करावं लागत नाही. ध्वनीमध्ये काही गुण आहेत. आता अलीकडेच आपण जर विचार केला ना, तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे ध्वनी टिकवून ठेवता येतात. मी आता जो बोलतोय हे व्हिडिओ तुम्हाला टिकवून ठेवता येतो. हेच व्हिडिओ, हेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे जे ध्वनी आहेत, हे जे बोलणं आहे, हे शेकडो मैल दूर पाठवता येतं. आताच नाही तर ते पुन्हा पुन्हा ऐकता येतं. ध्वनी हे अंधारात देखील भेदू शकतात. म्हणजे अंधारात आपण उभे आहोत आणि एक दुसऱ्याला बोलतो, आवाज देतो, ऐकू येतं ना. म्हणजे अंधाराच्या पलीकडे सुद्धा ध्वनी जातो, म्हणजे अंधार भेदतो. अशा सगळ्या वैशिष्ट्यांमुळे, गुणवैशिष्ट्यामुळे, अशा प्रकारच्या गुणवैशिष्ट्यामुळे भाषा ही सामर्थ्यशाली बनली. काय की मानवाच्या सोबत ती असते, शरीरासोबत चालते. ह्या ध्वनींच्या निर्मितीमुळे माणसाला हे वाहून नेता येतं, आवाज देऊन सांगता येतं. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ध्वनी टिकून ठेवता येतो, शेकडो मैल पाठवता येतो, अंधार भेदून तो जातो. ह्या अशा सगळ्या गुणवैशिष्ट्यामुळे भाषा ही सामर्थ्यशाली बनली. आणि म्हणून भाषा मानवाला सामाजीकरणाच्या प्रक्रियेतून नैसर्गिकपणे प्राप्त होते. ही निसर्गाकडून मिळालेली ही आवाजाची जी देणगी ना, ही देणगी, त्यामुळे माणूस सामाजिक एकत्रित समाजामध्ये आला. तो ध्वनी असल्यामुळे निर्मिती त्याच्या नैसर्गिक, त्याच्या इथं आर्टन स्वर असल्यामुळे या ध्वनींचा, नैसर्गिक प्रक्रियेतून आलेल्या प्राप्त झालेल्या ध्वनींचा मानवाने भाषेत वापर केला आणि मानवाच्या जीवनाशी किंवा जगण्याशी ती एकरूप झाली. आणि म्हणून अशी जी भाषा आहे ना, त्या भाषेचा एक स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, अभ्यास केला गेला पाहिजे. कारण माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. समाजाचं जे अस्तित्व आहे का नाही, हे अस्तित्व आणि विकास हा अविरत चालू असतो. आणि भाषा त्याच्या सोबत असते. म्हणून जीवनामध्ये भाषेचं महत्व आहे. 500 वर्षापूर्वीची भाषा आणि आजची भाषा बदल आहे. 500 वर्षापूर्वीच्या भाषेमध्ये संगणक, कम्प्युटर, लॅपटॉप, माऊस, चष्मा ह्या गोष्टी होत्या का? मोबाईल हँग होणं, कार्ड टाकणं, व्हॉट्सअप. मानवाच्या प्रगतीबरोबर भाषा अस्तित्वात येते. भाषेची प्रगती होते. समाजाची प्रगती, भाषेची प्रगती, भाषेची प्रगती, समाजाची प्रगती, हे एकमेकावर अवलंबून असतं. आणि म्हणून भाषा मानवाच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. मग ह्या भाषेचं स्वरूप आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हे स्वरूप समजून घेतल्याशिवाय तिचं सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही. सगळ्याच मानवाच्या समूहाचा स्वतःच्या भाषेशी अतिशय घनिष्ठ आणि अतूट असा संबंध असतो. स्वतःच्या भाषेविषयी प्रत्येक समाजाला नितांत आदर असतो. मला माझ्या मराठी भाषेविषयी जर कोणी काही बोललं तर मला राग येतो. मला तिचा आदर असतो. कारण ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेचं कौतुक केलं 700 वर्षापूर्वी. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजेसी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवी. ज्ञानेश्वर म्हणतात मला या मराठी भाषेचा अभिमान आहे. अमृताची येते, अमृत आहे. माझा मराठाची बोल कौतुके. अमृतासोबत जर तिची पैज लावली तर ती इतकी गोड आहे की अमृतालाही हरवेल.
आणि त्या मराठी भाषेतली अक्षरं मी मिळवून एकत्र करून तुम्हाला सांगत आहे. हे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानदेव म्हणतात. मराठी भाषेचा आदर आहे, अभिमान आहे त्यांना. त्यामुळेच या भाषेच्या प्रश्नांवर समाजाच्या परंपरा, त्याची संस्कृती, त्याच्या श्रद्धा, त्याचं ज्ञान ह्यांचं जतन करून ते पुढच्या पिढीला वाहून नेण्याचं काम भाषाच करते. बघा, समाजाची जी परंपरा असते, संस्कृती म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याची, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची, लग्न करण्याची, विधीची, विधानांची ही जी परंपरा असते, रीत असते, ती रीत म्हणजे संस्कृती. ही पुढच्या पिढीला भाषेमुळे देऊ शकतो मी. माझ्या श्रद्धा कशा आहेत त्या भाषेमुळे मी सांगू शकतो. माझं ज्ञान पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर भाषेमुळे देऊ शकतो, भाषेच्या मार्फत देऊ शकतो. आणि म्हणून परंपरेतून चालत आलेल्या किंवा समाजाच्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व सूक्ष्म गोष्टी देखील माणूस भाषेमुळे शिकतो. आणि म्हणून भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे नाकारता येत नाही. आणि म्हणून भाषा बोलली जाते. बोलण्यासाठी भाषेचा प्रभावी वापर होतो, त्यावर तिचं अस्तित्व असतं. कोणत्याही भाषेचं लिखित रूप ही एक सोय असते. भाषा खरं बोललीच जाते, लिहिली जाते. ही मी बोललेलं विरून जाऊ नये म्हणून ती लिहून ठेवण्यासाठी आपल्याकडे लिपी अस्तित्वात आली. भाषा वेगळी, लिपी वेगळी. लक्षात ठेवा, कारण भाषेचं पहिलं रूप कोणतं, पहिलं अंग कोणतं, बोलणे. आणि दुसरं अंग कोणतं, दुय्यम अंग लिहून ठेवणे, लिपी. कारण बोलणं पकडून ठेवण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी लेखन कला अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे आधुनिक भाषेच्या अभ्यासामध्ये भाषेच्या लिखित रूपाला दुय्यम स्थान दिले. मातृभाषेच्या बाबतीत तिचं लिखित रूप समजून घेण्याची प्रक्रिया ही भाषा बोली रूपात उत्तम प्रकारे आपणाला अवगत झाल्यानंतर ती सुरू होते. ही प्रक्रिया सर्वांच्या बाबतीत घडतं असं नाही बरं का. समाजातील जे लोक शाळेमध्ये प्रवेश घेतात त्यांच्याच वाटेला भाषेच्या लिखित रूपाचं ज्ञान येतं. नाहीतर भाषा येऊनही खूप मोठा वर्ग अशिक्षितच असतो ना. अहो, ज्यांना लिहिता येत नाही, ज्यांना वाचता येत नाही, त्यांना बोलता येत नाही का? ते भाषेचं पहिलं रूप बोलता येणं, बोलणं, बोलून सांगणं, संदेश करणं. हा, ते विरून जाऊ नये म्हणून लिहून ठेवणं हे भाषेचं दुय्यम रूप. भाषा सगळ्यांनाच येते. मुका असेल त्यालाही हातवाऱ्यांची भाषा ती जाऊ द्या, पण ज्याला बोलता येतं त्याला भाषा येते. पण दुसरं जे रूप आहे ते सगळ्यांनाच येतं असं नाही भाषेचं. ज्यांना लिहिता येतं, ज्यांना वाचता येतं, लिपीचं ज्ञान असतं त्यांनाच येतं. म्हणून अशा प्रकारे भाषेचं स्वरूप आपल्याला समजून घेणं, भाषेचं सामर्थ्यशाली बनण्यामध्ये तिचं अंतर्गत कोणती वैशिष्ट्य कारणीभूत ठरली त्याचा विचार करणं, ही वैशिष्ट्ये आणि भाषेमार्फत चाललेली कार्ये आपणाला समजून घेता येणं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपणाला करायचा आहे. भाषेची वैशिष्ट्ये, भाषेचं स्वरूप, भाषेची वैशिष्ट्ये, भाषेच्या व्याख्या. आपल्याला भाषेच्या व्याख्या बघायच्यात आधी, नंतर भाषेची वैशिष्ट्ये बघायची, त्याचं स्वरूप म्हणजेच वैशिष्ट्ये बघायची. आणि भाषा नेमकं कोणतं काम करते, कोणतं कार्य करते, भाषेची कार्य, या दोन गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्यात. उद्याला याच्या नंतरच्या तासाला मी तुम्हाला भाषेच्या व्याख्या, भाषेची स्वरूप म्हणजे भाषेचं वैशिष्ट्य बघणार आपण, आणि त्यानंतर भाषेचं कार्य बघायचं. अशा एक 2-3 तासामध्ये अजून आपणाला ह्या सगळ्या गोष्टी एक आठवड्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला 4 व्हिडिओ, 4 तासिकेचे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवेल. तुम्ही ते आवर्जून बघा. प्रत्येकाने हात धुवा, सॅनिटायझर लावा, मास्क लावा. बाहेर निघाल्यानंतर कुणाच्याही जवळ 5-7 फुटाच्या 10 फुटाच्या जवळ जाऊ नका, दूर राहा. एवढं सगळं पाळा म्हणजे आपण निरोगी जगू शकतो. ठीक आहे, ओके.